नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. योग वासिष्ठ मधील 108 ज्ञानमोती हे विद्याधर कारंजकर सरांनी संकलित केलेले आपण पुस्तक वाचतोय सध्या. त्या वाचनात आपल्या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आपण याचं चिंतन मनन पण करत आहोत. तत्पूर्वी आपण रोजच्या प्रमाणे त्रिवार ओंकार, गुरुवंदना आणि आपल्या ग्रंथातली प्रार्थना आणि आपल्या सेशनला सुरुवात करूया. त्रिवार ओंकारासाठी हाताचा नमस्कार. सरळ बसायचे, ताठ बसायचे, डोळे बंद. एक दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. आपल्या ग्रंथातली प्रार्थना म्हणूया. ओम श्री परमात्मने नमः. दिवि भूमौ तथाकाशे बहिरन्तश्च मे विभुः यो विभाति अवभासात्मा तस्मै सर्वात्मने नमः. तस्मै सर्वात्मने नमः. आहे तसेच जो माझ्या आत आणि बाहेर भरून राहिलेला आहे अशा त्या सर्व व्यापी परमात्म्याला नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. आपण आता या सूत्रांच्या मुळे खूप पुढे गेलेलो आहे. आता आपल्याला कळलंय की माझं स्वरूप काय, मी कोण, माझा शोध कशासाठी चाललेला आहे. जसं या ग्रंथात लिहिलेलं आहे की या देहाकडे पाहताना, म्हणजे प्रभू श्रीरामांची देहनिंदा आहे, त्याच्यात त्यांनी म्हणले की ह्या देहाकडे पाहताना मला आश्चर्य वाटतं की तो जड असूनही आत्म्यासारखा वाटतो. या देहाच्या ठाई अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय असे एकाहून एक सूक्ष्म होत जाणारे 5 कोश असून जड आणि चैतन्याचे बेमालूम ऐक्य या देहात दिसून येते. त्यामुळं हे जे जग आहे, हे ब्रह्मांड आहे, हे जे प्रकृती आहे, ते प्रत्येक गोष्टीचं मिश्रण आहे. स्थूल आणि सूक्ष्माचं मिश्रण आहे, ज्ञान आणि अज्ञानाचं मिश्रण आहे, परा आणि अपरा शक्तीचं ज्ञानाचं मिश्रण आहे. त्यामुळे स्थूल आणि जडाचं मिश्रण आहे. त्यामुळं आपल्याला आत्मा, आपलं स्वस्वरूप ओळखू येत नाही, कारण माया आपल्याला बाहेर नेते. आणि आत्म्याचं स्वरूप आहे की अंतर्यामी जाणं, अंतर्मुख होणं. त्यामुळं आपल्याला जड आणि चैतन्याचं बेमालूम ऐक्य या देहात दिसून येतं. त्यांनी वर्णन केलंय. आणि त्यामुळे हा जड आहे की चेतन आहे याचा योग्य निर्णय होत नाही व अविवेकी मनुष्याचे चित्त मूढ बनते. त्यांनी सांगितले अविवेकी मनुष्याचं चित्त मूढ बनते. प्रत्येक जण जर तोच आत्मा आहे, तीच चेतना आहे, त्याच परमेश्वराची लेकरं आहेत, तर मग प्रत्येक माणूस का वेगळा आहे? प्रत्येक माणसाची स्वभाव, त्याची वेगळी का आहे? तर तो अविवेकी मनुष्याचं चित्त कशामुळं मूढ बनतं त्याला हे कळत नाही. तो देहालाच आत्मा मानून त्याला कवटाळून बसतो आणि त्याचेच लाड करत बसतो, देहाचेच लाड करत बसतो. जे काही बाहेरून होतं दृश्यातून ते देहाला होतं. माझ्या आत्म्याला काहीच होऊ शकत नाही ही त्याला जाणीवच नाहीये. मान अपमान, सुख दुःख, शारीरिक यातना, मानसिक यातना या देहाला आहे, आत्म्याला काहीच नाही कळत. आत्मा निर्लेप आहे. तर त्याच्याच बद्दल आपण आता एक 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ बघणार आहोत आणि त्याच्या पुढे आपण सूत्र वाचूया. मला 2 मिनिटं द्या.
परम पुरुषार्थ है, वो तुम्हारा अधिकार है। दुखों से मुक्ति तुम्हारा अधिकार है, बंधनों से मुक्ति तुम्हारा अधिकार है, मोह से मुक्ति तुम्हारा अधिकार है। धर्म, अर्थ और काम के बाद मोक्ष तुम्हारा अधिकार है। इसी जीवन का परम पुरुषार्थ मोक्ष है। इसीलिए मैं कहता हूं, जो तुम दिखाई पड़ते हो वो तुम हो नहीं। अपने असली स्वरूप को पहचानना ही मोक्ष है। तो फिर तुम क्या हो? तुम अमृत हो। जो जान लेता है कि वो ये शरीर नहीं है, वो जन्म और मरण के बंधन से मुक्त हो जाता है। तुम अनादि हो, अविनाशी हो, इसलिए तुम ऐसी रचना करना चाहते हो जो कभी नष्ट ना हो। तुम असीमित हो, अनंत हो, इसलिए तुम आकाश को छूना चाहते हो, पर्वतों को लांघना चाहते हो। तुम दोष रहित रचना करना चाहते हो क्योंकि तुम निर्दोष हो। जब तक तुम ये शरीर हो, सीमित हो। जैसे ही तुम अपने वास्तविक स्वरूप को जानने लगते हो, तुम निराकार, निर्विकार, अनादि, अनंत और अमृत हो जाते हो। इसलिए अपने चित्त और इंद्रियों के स्वामी बनो, उनके गुलाम नहीं। इंद्रियों की गुलामी से मुक्ति, यही मोक्ष है। सुख मत मांगो, सुख के स्वामी बनो, यही मोक्ष है। विडंबना है, जो स्वयं सत्य चित्त आनंद है, वो बाहर सुख ढूंढ रहा है। मोक्षाची व्याख्या त्यांनी किती छान सांगितले ना, की दुःखापासून तुम्ही मुक्त होऊ शकता, लोभापासून मुक्त होऊ शकता आणि मोहापासून मुक्त होऊ शकता. हाच मोक्ष आहे. आणि का मोक्षोपाय संहिता म्हणलेलं आहे योग वासिष्ठला, ते आपल्याला मुक्तीच्या व्याख्येवरून कळेल. इथे अमृत म्हणलेलं आहे. अमृत म्हणजे मृत जो होत नाही तो. आत्म्याला मृत्यू नाहीये, आत्म्याला जन्म नाही आणि मृत्यू नाहीये. त्यामुळे जे अमृत म्हणतो ते अमृत नाही, अमृत. आत्मा कसा आहे? अमृत. ह्या देहाला मृत्यू आहे, हे शरीर मरतं, आत्मा कधीही मरत नाही, हे शिकतोय आपण. त्यामुळे किती मोठी मोक्षोपाय संहिता आपण शिकतोय आणि किती आपण त्याच्यात आपले एफर्ट्स घातले पाहिजेत, की ज्यातून आपल्याला सगळ्यातून मुक्ती मिळणार आहे जिवंतपणे. सगळ्या गोष्टीतून, सगळ्या सुखदुःखातून, सगळ्या भावनेतून, सगळ्या दुःखातून, सगळ्या त्रासातून, सगळ्या यातनेतून मुक्ती मिळणार आहे आपल्याच थ्रू, आपल्या शरीराच्या थ्रू. इतकंच त्या शरीराचं महत्व आहे. आपण आत्मा आहोत हे आपल्याला ग्रंथ दाखवून देणार आहे. तर शास्त्राच्या विरुद्ध म्हणजे काय? आपण काल बघितलं, आपण मोक्षाचे 4 द्वारपाल बघितले. शम, संतोष, विचार, सत्संग. संतोषाचं काय महत्व आहे? अहो, इच्छाच नाही आल्या आपल्या मनात, आपण संतुष्ट राहिलो तर आपण सगळ्यातूनच वाचतो ना. इच्छा रोज 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 इच्छा होऊन होऊन आपल्या त्या वासना होतात आणि त्या वासनेपायी माणूस हैवानियतपर्यंत जाऊ शकतो. त्याच्यातला राक्षस जागा होऊ शकतो वासना पूर्ण करण्यासाठी. कुठलीही व्यक्ती त्याचे शत्रू असेल किंवा त्याला जी गोष्ट हवी असेल, जी नको असेल, ती नष्ट करण्यासाठी तो मागं पुढं बघत नाही. त्यामुळे संतुष्टता अत्यंत महत्वाचा गुण आहे, जिथे सगळं ऐश्वर्य फिकं पडेल. काल आपण जे वाचलं ते ह्याचसाठी, की जो संतुष्ट असतो त्याला कशाची इच्छाच उठणार नाही मनातून. आणि मग निरीच्छा झाल्यावर आपल्याला जे म्हणलेलं आहे कबीरांनी जे म्हणलेलं आहे, की चाह गई चिंता मिटी, मन हुआ बेपरवा, जिसको कछु ना चाहे वो है शहनशाह. त्यामुळे आपण हे शहनशाह व्हायचंय.
कशाचीच इच्छा नकोय, मला कुणाकडून काही माझी अपेक्षा नाहीये, हे आपल्याला हा ग्रंथ शिकवतो. आणि शास्त्राच्या विरुद्ध म्हणजे काय, तर शास्त्राप्रमाणे म्हणजे काय, ज्याच्या वृत्तीत, बघा हा, ज्याच्या वृत्तीत, ज्याच्या स्वभावात दया असते, क्षमा असते, दुसऱ्याप्रती क्षमा वृत्ती असते, शांती असते, तो शास्त्राप्रमाणे वागतो. ज्याच्या वृत्तीत दया नाही, क्षमा नाही, शांती नाही, मन स्थिर नाही, ईश्वराविषयी, गुरुविषयी श्रद्धा नाही, परमेश्वराचे नियम ज्याला माहित नाही, जो धुडकावून लावतो, निसर्गाला धुडकावून लावतो, निसर्गाला ओरबाडून बघतो, ज्याला हे सगळे नियम मान्य नाहीयेत, ते शास्त्राविरुद्ध आहे. आणि ह्याने कोण सुखी झालंय, हा, ज्याने आपल्याला निर्माण केलेले आहे, ज्याने ही सृष्टी निर्माण केली आहे, त्याचे काहीतरी कायदे कानून आहेत, मग त्याला कठोर व्हावं लागतं. आणि तो कठोर होतो कोविडमध्ये, तो कठोर होतो भूकंपामध्ये, तो कठोर होतो युद्धामध्ये, तो कठोर होतो अख्खीच्या अख्खी फॅमिली, अख्खी नस्ल म्हणतात ना, जे नष्ट होते, ह्याच्यात त्याला कठोर व्हावं लागतं, कारण हे नियमाने चाललेलं आहे. हे सगळं परिस्थिती त्याच्या ह्याच्यामुळे चाललेलं आहे. त्याने जे निर्माण केलेलं आहे त्याचे काही नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे चालले. नियमाच्या बाहेर गेल्यावर त्याला त्याची अदृश्य शक्ती ही दाखवावीच लागते. त्यामुळं शास्त्राविरुद्ध असणाऱ्या वागणाऱ्या माणसाला मानात शरणागती नसते. जे काय आहे ते मला रामाची इच्छा आहे, हा, परमेश्वराची इच्छा आहे ना मी असं राहावं, तर मी त्याच्या इच्छेचा मान राखतो, कारण मी माझी त्याच्यावर श्रद्धा आहे, माझी शास्त्रावर श्रद्धा आहे, माझी ह्या शक्तीवर श्रद्धा आहे. हे तर आत्मज्ञान नसणे, शरीर आणि इंद्रिय स्वतःच समजणे, हे शास्त्राविरुद्ध आहे. ही फार थोडक्यात झालं. मनाची रचना, शरीराची रचना समजून न घेणं, हा, थोडक्यात उत्मात करणं म्हणजे शास्त्राविरुद्ध वागणं. जो शास्त्राप्रमाणे वागतो त्याला काही नियम बाधत नाहीत, टोचत नाहीत. उलट शास्त्राप्रमाणे जो वागतो तो अत्यंत रिलॅक्स असतो, अत्यंत सुखी असतो, कारण त्याने त्याच्यावरच कर्ताभावच सोडलेला असतो. स्वतः सगळा मालकी हक्कच त्याने सोडलेला असतो. थोडक्यात काय, आपण या सत्प्रवृत्ती, सद्गुण, सद्विचार, सत्शास्त्र समजून घेण्यासाठीच आपण ह्या ग्रंथरूपी गुरुला शरण आलेलो आहोत, आणि ते योग्यच आहे. त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे, नाही तर नुसतं ऐकून उपयोग नाहीये. आपल्याला त्याच्याप्रमाणे अप्लाय केलं पाहिजे, हे ज्ञान जगलं पाहिजे. वेळोवेळी माझ्यात सद्गुण काल किती होते, आज ऍड झाले का सबस्ट्रॅक्ट झाले, हा, काल माझा क्रोध 70% होता, आज तो 50%वर आला का 80% झाला, हे स्वतःला टेस्ट करायचंय, म्हणजे शास्त्राप्रमाणे वागायचं. हा, कालच्या पेक्षा आजचा माझा लोभ मोह कमी झालाय का, हे स्वतःलाच विचारायचं. स्वतःचे पेपर घ्यायचे, प्रश्न घ्यायचे, उत्तरं द्यायची आणि मार्क द्यायचे प्रामाणिकपणे. हा, कारण वरती सगळं तो बघत असतो, वरती माहिती आहे किती प्रामाणिक आहात, हे आपल्या आतच म्हणतात ना, आत आणि बाहेर दोन्हीकडं माहिती असतं. त्यामुळे हा ग्रंथ आपण थोडक्यात कसा समजून घ्यायचा आहे, की आपण बघा एखादा डान्स क्लासला जातो, हा, डान्स शिकायला जातो, तर पहिले काही दिवस ते डान्स टीचर काय म्हणतात, तू आधी ऑब्झर्व कर, हा, माझ्या स्टेप्स लक्षात घे, हा, मी कशी नाचते, कसा नाचतोय ते तू आधी बघ, नुसतं बसून बघ मी कसा वागतोय, तू बघ आणि ऑब्झर्व कर, आणि स्टेप्स तू लक्षात ठेव. हा, तू स्वतः ते ऑब्झर्व करून शोषून घे ते सगळं, आणि मग परफॉर्म कर. एक्झॅक्टली प्रभू श्रीरामांनी प्रतिनिधित्व करून आपल्याला हेच सांगितलंय, की आयुष्यात कसं असावं, कसं नसावं, त्याच्याकडे बघून आपल्याला कळलं पाहिजे की कसं जगावं, हा, कसं असावं. तर त्यासाठी त्यांनी आपल्याला जीवन कसं जगावं हे ग्रंथाच्या द्वारे दाखवून दिले. आणि बरेच संत होऊन गेले आहेत आणि होतील. हे संत ह्याचसाठी येतात, आपल्या मदतीसाठीच येतात. गोंदवलेकर महाराज पण म्हणतात ना, की हा प्रपंच खेळ मानून करता आला तर किती सोपं होईल ना. खेळ मानूनच जगायचा आपण, हा प्रपंच खेळच मानायचा आहे, खेळासारखंच बघायचंय. आज खेळात मी हरलो, उद्या मी खेळात जिंकीन, किंवा जिंकलो, आज खेळात पडलो, सपाटून आपटलो, मार लागला, आज मला रागवलं, मला मारलं, हा, माझा अपमान झाला. हरलेला प्लेअर काय करतो, आधी जिंकणाऱ्याचं जाऊन कॉंग्रॅच्युलेशन करतो, त्याला मिठी मारतो, शेक हँड करतो. तर ही खिलाडू वृत्ती येऊ शकते का? 100% येऊ शकते. खेळ म्हणून बघू शकतो का जीवनाकडे? बघू शकतो. फक्त आपल्याला ह्या ग्रंथाची कास धरली पाहिजे आणि मेहनत केली पाहिजे. काय आहे हे, ह्याचा मला फायदा कुठे कुठे होऊ शकतो आणि मी कसा करून घेऊ शकतो, हे आपण बघायचंय. तर आता वळूया आपण मुख्य मुद्द्याकडे आपल्या. तर आपण कालपर्यंत वाचले होते शमसंतोष विचार सत्संग, आणि 37व सूत्र आपण वाचलं होतं, 38 पण वाचलं होतं, की शून्य आणि जड अशा या आकाशाला
केवळ नावापलीकडे वेगळे अस्तित्व नाही. त्याप्रमाणेही मनाचेही स्वतःच असं काही रूपच नाहीये. आपण त्याला जसं रूप देऊ तसं ते वाटतं. सॉरी. तर आता पुढे जाऊया. त्यांनी आपल्याला सत्संग पण सांगितला, संतोष का महत्वाचा आहे, विचार का महत्वाचे आहेत. आपण बघितलं की बंदुकीची गोळी माणसाचा जीव घेत नाही, माणसाचे त्या डोक्यातले विचार त्या माणसाचा जीव घेतात. मग ती बंदूकच असेल असं नाही, सुरीने पण जीव घेऊ शकतो, किंवा तो टॉर्चर करून क्रोध म्हणजे रागवणारा माणूस किंवा द्वेष करणारा माणूस हत्यार नसताना समोरच्याला घायाळ करू शकतो, रक्तबंबाळ करतो तो त्याचं हृदय. त्यामुळं शरीरानेच खून करतो असं नाही, आपण कित्येक जणांचे मनानेही खून केलेले आहेत, मनाचे खून केलेले आहेत, कित्येक चेतनेची आपण हत्या करत आलेलो आहे ह्या आपल्या दुर्गुणांमुळं. तर त्यांनी पुढे सांगितलंय, द्रष्टा दृश्यरूप जग म्हणजे केवळ मनाचा खेळ होय. द्रष्टा दृश्यरूप जग म्हणजे केवळ मनाचा खेळ होय. आपल्याला कधी परिस्थिती अनुकूल वाटते, तीच परिस्थिती पुढे भविष्यात गेल्यावर असं वाटतं एवढं काय वाईट नव्हतं, हा उगीच मी इतका त्रास करून घेतला. म्हणजे काय, हा सगळा मनाचा खेळच आहे. एखादी व्यक्ती, अरे किती त्याच्यातले चांगले गुणच दिसत नाही, आपण क्रोधाने इतके आंधळे झालेलो असतो, द्वेषाने इतके आंधळे झालेलो असतो की त्या व्यक्तीशी कायमचे संबंध तोडून टाकतो. त्याच्यातला एकही आपल्याला सद्गुण दिसत नाही, आणि परमेश्वराची निर्मिती आहे ती अशी कशी असू शकेल, पूर्ण युसलेस, हा पूर्ण तो असा त्रास देणारा कसा असू शकेल. तर हे सगळे मनाचे खेळ आहेत. त्यामुळं मन असत असूनही सत भासते. मनाचे खेळ बघा, मन असत्य आहे, घटकेत बदलतं, क्षणाक्षणाला त्याचं रूप पालटतं, ते आपल्याला सत्य वाटतं. आणि एका स्वप्नातून दुसरे स्वप्न निर्माण व्हावे त्याप्रमाणे हे विकारशील दृश्य जग मनच निर्माण करतं. आपल्याला जे वाटतं ना ते आपलं जग असतं, आणि ते जग आपणच निर्माण केलेलं असतं. नाहीतर मग जगात वेगवेगळ्या ठिकाणी काही लोक एकदम शांत समजले जातात, काही लोक उपद्व्यापी उपद्रवी समजले जातात. काही देशात जगाच्या कोपऱ्यावर युद्ध चालू आहेत, जगाच्या काही कोपऱ्यात आनंदोत्सव चालू आहे. हा जगाच्या एखाद्या भारतासारख्या देशात अध्यात्माची प्रगती होत चाललेली, काही देश दरिद्री चाललेला आहे, काही देश अगदी गळात चाललेले आहे आर्थिकदृष्ट्या. असं का? तर हे सगळं मनाचे खेळ आहेत. जसं व्यष्टी तशी समष्टी, जसं चालवणारा असतो, जग चालवणारा, देश चालवणारा, राज्य चालवणारा, तसं ते राज्य सुखात किंवा दुःखात जात असतं. त्यामुळं हे दृश्य जग आपणच निर्माण करतो. तर हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. सदोष ज्ञान कसं आहे, मन जसा विचार करेल तसं विश्व उभं करतो आपण. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण असं चित्र निर्माण करतो ते आपल्याला खरंच वाटायला लागतं. ती व्यक्ती बघितल्यावर त्याने चांगलं जरी वाक्य म्हणलं, आपल्याला एखादं कोणी म्हणालं ना की आज तू ड्रेस चांगला घातलाय, हा आणि तुझे फक्त केस नाही बरोबर, मला हेअरस्टाईल नाही आवडली, फार विस्कटलेली. तर बाकीचे 4 लोक येऊन म्हणतात की तू आज खूप छान दिसतेस, हा आज तू तू खूप खुश वाटते, खूप समाधानी वाटते. त्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. एक जण कोणीतरी म्हणलं ना आपल्याला की तुझे केस अव्यवस्थित आहेत, तेच आपल्या कित्येक दिवस घोळत राहतं. त्यामुळे अशा गोष्टी अट्रॅक्ट करणं हा मनाचा स्वभाव आहे. तर आपल्याला ते सोडता येऊ शकतात का? येऊ शकतात. आपल्याला जे हवं तसं आपण मनाला, आत्ता जे म्हणलं ना आपण की तुम्ही सुखाचे स्वामी बना. त्यांनी व्हिडिओत आपल्याला किती मोलाचं ज्ञान दिलं की मोक्ष तुमचा अधिकार आहे, तुम्ही बंधनातनं मोकळे होऊ शकता. हा बंधन कशाचा हे कळेपर्यंतच अवकाश आहे. तर पुढे वाचूया जो महत्वाचा मुद्दा आहे या ग्रंथातला, भूताकाश, चित्ताकाश आणि चिदाकाश. भूताकाश म्हणजे वरती जे आपल्या डोक्यावर जे सगळं आहे ते भूताकाश. चित्ताकाश म्हणजे आपल्या मनात जे चाललंय ते चित्ताकाश. आणि चिदाकाश म्हणजे जे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, जे सत्य आहे ते चिदाकाश. आता मी सांगितलेलंच आहे डिटेल. आपल्या डोक्यावर भासणारे आकाश ते भूताकाश, म्हणजे ह्या चराचरात जे वरती दिसतं. तसेच आपल्या वासनामय अदृश्य सूक्ष्म देहाला चित्ताकाश म्हणतात. वासनामय, माझ्या आत कुठल्या गोष्टीची माझ्या मनात इच्छा आहे, वासना आहे, आसक्ती आहे, डिझायर्स आहेत, ते चित्ताकाश. तर माझ्या चित्ताकाशात काय चाललंय, काय चालावं, काय चालू नये, ह्याच्यावर माझा कंट्रोल आहे का? 100% कंट्रोल आहे. तो कसा मिळवायचा? या ग्रंथात अनेक गोष्टीतून, अनेक सूत्रातून आपल्याला सांगितलंय. आणि आपली वृत्ती एका विषयावरून दुसऱ्या विषयावर, एका विचारावरून दुसऱ्या विचारावर जाण्याच्या दरम्यान मधली जी निर्विचार स्थिती, जे ट्रूथ आहे ते क्षणभर अनुभवास येते, तेच चिदाकाशाचे स्वरूप होय. त्या संधी काळात जे केवल चैतन्य अस्तित्वात असते तेच
चिदाकाश होय. ते आपल्याला अंतरकुंभक बाह्य कुंभकामध्ये आपण जेव्हा श्वास रोखून धरतो तेव्हा ही स्थिती अनुभवता येते. ध्यानात ही स्थिती अनुभवता येते आपल्याला. निर्विचार स्थिती म्हणतात. तिथे आपल्याला कुठलाच विचार नसतो, कुठलीच भावना नसते. ते केवळ चैतन्य अस्तित्वात असते, ते चिदाकाश. म्हणजे मनातील सर्व कल्पना, सर्व विचार, सर्व विकार अस्तंगत झाले असताना जी स्थिती असते ते हे चिदाकाश होय. आपल्या चांगल्या वृत्तीने समोरच्या व्यक्तीला सुख लाभतं, तो कशाला वैर घेईल ना. म्हणजे आपल्या वृत्ती बदलायच्यात, आपल्या चित्ता कशात बदलायचे, आपल्या वृत्तीत समाधान, शांती, स्थैर्य, हा आपल्यात सद्गुण हे जर आले तर आपल्या शेजारी जरी आपण त्याच्या जाऊन बसलो तरी त्याला आपण हवे हवेसे वाटू. आपली कंपनी त्याला कंटाळवाणी नाही होणार. कधी एकदा उठून जाईल असं होतं. कशावरून? तो काहीच बोलत नाही ती व्यक्ती, तरी पण आपला त्याचा चेहरा आक्रसलेला, हा डोळे त्याचे भिरभिर भिरभिर अस्थिर आहेत, हा त्याची वृत्ती आकसलेली आहे. हे कसं कळतं? तर हे आपल्याला स्पंदनं असतात त्या व्यक्तीची. म्हणजे सगळं जे आहे ते सूक्ष्मातच आहे, चित्ताकाशावरच आहे. तर त्यामुळं आपल्या चांगल्या वृत्तीने समोरच्या व्यक्तीला सुख लागलं पाहिजे, अशी आपली वृत्ती झाली पाहिजे. म्हणजेच यांनी काय सांगितलं, सृष्टीचा जो कर्ता आहे, कार्य चाललंय म्हणजेच काहीतरी कारण आहे. हे नियमाने चालतं सगळं. हे नियम आपल्याला माहिती नाही आणि जो नियमाने चालतो तो शास्त्राप्रमाणे वागतो. म्हणून जिथं जिथं म्हणलं जातं ना, शास्त्राप्रमाणे जगायचंय, शास्त्राधार किंवा सत्शास्त्राप्रमाणे आपण आपलं रोजचं जीवन जगायचं, तर ते हे सृष्टीचे एक नियम आहेत, सृष्टीचा एक कर्ता आहे. तो कर्ता जाणून घेणं, त्याची तत्व जाणून घेणं आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला त्यांनी निर्माण केले. म्हणजे आपले पण काहीतरी नियम आहेत की ज्या नियमाने आपण सुखी होऊ, ते सत्शास्त्र. पुढच्या सूत्राकडे वळूया. प्रत्येक जीवाच्या ठायी चित्ताच्या योगाने नव्या नव्या जगाचा उदय होत असतो. बघा, आपण कधी सुखी होतो, कधी आनंदी होतो, कधी एकदम उगाचच काय झालं काही नाही असंच उदास वाटतं. कशामुळं? नाही आज मला जरा बरंच नाही वाटत, डिप्रेसच वाटतंय. काय होतंय सांगता येत नाही, कशाने होतंय सांगता येत नाही. म्हणजे काय? या चित्ताच्या योगाने नव्या नव्या जगाचा उदय होत. चित्त कुठे जाईल क्षणार्धात सांगता येत नाही. ह्या चित्तात जसं म्हणलेलं ना सूक्ष्माने, समजा एखाद्याची फॅमिली किंवा मुलं बाहेरच्या देशात असतील तर सकाळी उठल्या उठल्या तो मनाने तिथे त्या देशात जाऊन बसतो आणि तिथं व्हिज्युअलाइज करतो की माझा मुलगा आता उठलाय, मग तो चहा घेतोय, हा मग चहा झाल्यावर तो ऑफिसला जाईल. सगळं आपल्याला चित्रपट सारखं तरळतं. म्हणजे हे कशाच्या रूपाने बघतो आपण? चित्ताच्याच रूपाने बघतो. म्हणजे आपल्याला जसं हवंय तसं आपण व्हिज्युअलाइज करून आपल्या वृत्ती बदलू शकतो. ही ताकद, हे सूत्र ह्याच्यात सांगितलेत. प्रत्येकाचं जग वेगवेगळं असतं. आपण कधी कधी सार्केस्टिकली म्हणतो बघा की ही तिच्या जगात असते, ती तिच्या विश्वातच रमलेली असते, कुठल्या त्या जगात वावरत असते माहिती नाही. एका घरात सुद्धा 4-5 माणसं असतील, 2-3 माणसं, तर प्रत्येकाचं जग वेगळं आहे. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या जगात जगत असतो. हा आपण आता ह्या पाथवर आहे तर आपण प्रत्येक वेळी कुठलं सेशन आहे, हा हे कुठलं पुस्तक आहे, ह्याच्यात काय मिळेल, त्याच्यात काय मिळेल, गीता वाचायची, गीतेचा अर्थ वाचायचा आहे, मला समजेल असं कुठलं पुस्तक आहे. म्हणजे प्रत्येकाचं जग वेगळं असतं. मरण म्हणजे अशा व्यक्तिगत जगाचा प्रलय होय. मरण म्हणजे अशा व्यक्तिगत जगाचा प्रलय होय. समष्टीचाही म्हणजे सर्व समुदायाचाही असा प्रलय होतो. त्यावेळी समष्टी म्हणजे सर्व समुदायाचे मन हेच ज्याचे शरीर आहे असा ब्रह्मदेव आपल्या स्वैर संकल्पामुळे सृष्टी निर्माण करतो. त्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे सगळं ठरलेलं आहे. उत्पत्ती होते, त्याची स्थिती प्रकरणाची नावं पण तशीच आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि नंतर आपली 5 प्रकरणं आहेत. त्याच्यात सगळं डिटेल हे सांगितलंय. आता नवीन आलेल्या लोकांना हे व्यष्टी, समष्टी, प्रलय, जगाचा प्रलय हे कळणार नाहीये. पण आपण जेव्हा मुख्य ग्रंथाकडे जाऊ तेव्हा आपल्याला हे सगळं संकल्पसृष्टी, ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचे मनात काय आलं, त्याच्या मनाच्या संकल्पामुळे कशी सृष्टी निर्माण झाली हे डिटेल दिलेलं आहे. आपल्या स्वैर संकल्पामुळे सृष्टी निर्माण करतो ब्रह्मदेव. त्याचप्रमाणे व्यष्टी म्हणजे जीव सुद्धा मरणाच्या स्थितीनंतर आपल्या संकल्पाने वेगवेगळी जगे निर्माण करतो. मरताना जी आपली स्थिती असेल, ज्या वासना मनात असतील, सूक्ष्म आपल्या देहात ज्या ज्या इच्छा अपुऱ्या राहिल्या असतील, त्याच्याच प्रमाणे आपण पुन्हा त्या तसं सृष्टी निर्माण करतो. आसपास पण तशाच प्रकारची लोक असतात की ज्या इच्छा वासना पूर्ण करतील किंवा आपल्याबद्दल त्यांच्या ज्या वासना आहेत किंवा त्यांच्याबद्दल आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना पूर्ण करण्यासाठी परत परत त्याच व्यक्ती आपल्या आसपास येतात. तशाच प्रकारची परिस्थिती
पुन्हा नवीन जन्म आल्यावर तशीच येते आणि तीच लोक आपल्याला सुख दुःख देतात, त्याच प्रकारचे अनुभव देतात, त्याच प्रकारचे त्रास देतात. आणि कोणी सुख द्यायचं बाकी असेल तर सुख देतो. आपली इच्छा पूर्ण व्हायची असेल तर ती इच्छा पूर्ण, जर आपण इच्छेचा विलय नाही केला, निरीच्छ होऊन नाही आपण जर देह सोडला, तर पुन्हा 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 जन्म घेतो आणि त्या इच्छा प्राप्तीच्या मागे आपण धावत सुटतो. हा इथे त्यांनी आपल्याला सत्यता या सूत्राची सांगितली आहे. तर एक ऑरा असतो, जसं म्हणलं ना आपण की चिदाकाशाचं स्वरूप असतं, चित्ताकाश, जी निर्विचार स्थिती. आणि आपल्या चांगल्या वृत्तीने समोरच्या माणसाला सुख झालं पाहिजे, सुख वाटलं पाहिजे आपल्या असण्याने, आपल्या बोलण्याने. तर आपण बोलतो म्हणजे आपले शब्दच नाहीत बोलत, आपलं असणं बोलतं, आपले डोळे बोलतात, आपला चेहरा बोलतो. ती व्यक्ती कशी आहे, त्याचे विचार कसे आहेत, त्याची कर्म बोलतात, त्याचे विचार बोलतात, त्याची कृती बोलते. हा, त्याच्यावर कुठल्या प्रकारचे संस्कार आहेत, तो कशा प्रकारचं वाचन करतो, त्याच्या मनात कशा भावना आहेत, त्याची वृत्ती कुठल्या प्रकारची आहे, हे सगळं सूक्ष्म आहे. पण हे खूप पॉवरफुल आहे आणि ते या ग्रंथाच्या ज्ञानाने बदलतं, सूक्ष्मामध्ये बदल होतो. देह कुठल्या का अवस्थेत असे ना, मन मुक्त पाहिजे आपलं. मन निर्लेप कसं ठेवता येईल, आता कुठली का परिस्थिती असे ना माझ्या आयुष्यात, त्याचा प्रभाव माझ्या मनावर होता का म्हणे, तो निर्लेप कसं राहील, माझी मनस्थिती आतली ही निर्लेप कशी राहील, हे यांनी सांगितलंय. आता पुढचं सूत्र आहे, एकदा जन्म झाला आणि जगत जालाचा अनुभव आला म्हणजे त्या पाठोपाठ येणारे सगळेच भ्रम उत्पन्न होतात. एकदा का आपण हा देह प्राप्त केला, एकदा जन्म झाला आणि ह्या जगत जालात आपण एकदा का ह्या मायेत गुंतलो, ह्या माया जाळ, विष्णूचं जाळं हे फेकलेलंच आहे, त्याच्यात अडकणं फार सोपी गोष्ट आहे. इंद्रियाच्या मागे इच्छा वासना असतील तर त्याच्या मागे जाऊन आपण ह्या जगत जालात जातोच जातो आणि त्याचा एकदा का अनुभव आला म्हणजे त्या पाठोपाठ येणारे सगळे भ्रम उत्पन्न होतात. आठवून बघा, सगळे भ्रम, सुखाचे भ्रम, दुःखाचे भ्रम, व्यक्ती बदलतात, परिस्थिती बदलते, नाती बदलतात. आज प्रेम करणारा उद्या द्वेष करतो, कालचा शत्रू आज मित्र होतो. हा, आज सहकार्य करणारा उद्या आपल्याला असहकार्य पुकारतो. हा, सगळं बदलत असतं. त्या पाठोपाठ येणारे सगळे भ्रम उत्पन्न होतात. जग व त्यातील घटना, अनुभव म्हणजे भ्रमाचाच एक डोलारा असतो. त्यांनी काय सांगितले, हे जग आणि त्याच्यात घडणाऱ्या एका मागोमाग एक घटना आणि त्याचा अनुभव हे भ्रमाचाच एक डोलारा आहे. अनुभव हे बदलत राहतात. एक अनुभव चांगला येतो, परत दुसरा येतो, तोच अनुभव परत काही दिवसांनी चांगला वाटतो. हे अनुभव सतत त्या चित्रपटगृहातल्या पडद्यासारखे त्याच्यावरचे दृश्य बदलत राहतात. एक येतं, दुसरं जातं, दुसरं जातं, तिसरं येतं, चौथं जातं. अशी दृश्य बदलत राहतात आणि तो एक डोलाराच आहे, तो भ्रमच आहे. मानलं तर हे आपल्याला सोपं जाईल. आपण जर हा सगळा खेळ आहे, हा भ्रम आहे, हा चित्रपटातले दृश्य आहेत, हे जर मानलं तर कळतं की हा सगळा भ्रमाचाच डोलार आहे. आपण त्याकडे तटस्थ दृष्टीने पाहिलं पाहिजे. हे म्हणायला सोपं आहे, वाचायला सोपं आहे, पण अवघड नाहीये. अवघड आहे पण अशक्य नाहीये. तटस्थतेने बघता आलं पाहिजे. बघूया आपण आजपासून छोट्या छोट्या गोष्टींकडे तटस्थतेने बघता येते का? हा, माझं डोकं दुखतंय, त्याच्याकडे तटस्थतेने बघता येईल का? ठीक आहे, आता त्याला काय करू शकतो आपण? गोळी घेऊ शकतो, आराम करू शकतो. पण त्याने रडणं, त्रागा करणं, कशाने दुखलं, का दुखलं, मलाच का दुखलं, काल परवा पण दुखलं होतं, आजही दुखतंय, आठवड्यातनं 2दा दुखलं, सारखंच दुखतंय, हे सगळं व्यर्थ आहे. याला काही अर्थ नाही. त्याच्याकडे तटस्थतेने बघता येते का आपल्याला? मग कळेल की बाहेरचं जग आणि अंतःकरणातलं म्हणजे चित्ताकाश हे खरोखर वेगवेगळे नसून एकच आहे आणि ते भ्रमात्मक आहे. आणि ते भ्रमात्मक आहे, फक्त विवेकी लोकांनाच हे समजू शकेल. त्यामुळे विवेक कसा जागृत करायचा, आपल्यात वैराग्य कसं आणायचं, आसक्तीचा त्याग कसा करायचा, त्याच्यात आपल्याला त्यांनी सांगितलंय. शम, संतोष, सत्संगती, विचार. विचार कधीही बंद होणार नाहीत, मरेपर्यंत विचार चालू राहणार आपले. उलट विचार बंद केले तर विचार जास्त जोराने येतात. तर त्याची दिशा बदलायची आपल्याला, जसं आपण काल म्हणालो की स्वातंत्र्य, मुक्ती ही मनाला असते, शरीराला नाही. आपण कोणी जातं तेव्हा म्हणतो की RIP किंवा ह्याला मोक्ष मिळू दे, मुक्ती मिळू दे, शांती मिळू दे. तर स्वातंत्र्य आणि मुक्ती ही मनाला मिळवायची. कशातून मुक्ती मिळवायची? ह्या सगळ्या इच्छा, वासना, भावना ह्याचा बंध आहे, त्यातून आपल्याला ही मुक्ती मिळवायची आहे. तर बंधन
मनाला आहे. आपल्या मनात जे जग आता आपण बघितलं की अंतःकरणातलं आणि बाहेरचं जग हे काही वेगळं नाहीये. बाहेर काय परिस्थिती निर्माण होणार आहे हे माझ्या अंतःकरणातून ठरेल. माझ्या आत कसे विचार आहेत, माझ्या आत कुठल्या भावना आहेत, त्याच्यावरून बाहेरचे लोक वागणार आहेत. हे थोडं ऐकायला वेगळं वाटेल, पण हे असंच आहे. आपण जर एखाद्या व्यक्तीला मनापासून आतून माफी मागितली की मला क्षमा कर, माझ्याकडून चूक झाली, तर ती व्यक्ती खरंच बदलते. समोर जाऊन पाया पडायची काहीही गरज नाही, किंवा समोर जाऊन त्या व्यक्तीला शब्दाने म्हणायची गरज नाहीये मला माफ कर, मला क्षमा कर. आतून अंतःकरणातून आपल्याला वाटलं पाहिजे की खरंच माझी चूक झाली. जेव्हा आपण अंतःकरणातून शरणागती पत्करतो तेव्हा माणूस लीन होतो. आणि जेव्हा अहंकाराने वाढतो की माझं चुकलंच नाही, तेव्हा तो दीन होतो. त्याच्यासारखा दिनवाणा माणूस नाही. मग दुःखच दुःख आहे. त्यामुळे हे दुःख कोणी निर्माण केलं? मीच निर्माण केलं. सुख कसं लाभेल? माझ्याकडूनच लाभेल. तर हे सगळा सूक्ष्मातला प्रवास आहे हा सगळा. तर हे विवेकी लोकांनाच समजू शकेल. सगळा अध्यात्माचा जो मार्ग आहे तो स्वतःला बदलण्यासाठी, स्वतःला ठोकून ठोकून तो पत्रा सरळ करण्यासाठी हातोडीचे घाव म्हणजे हा ज्ञानाग्नी आपल्याला पेटवायला लागेल. आणि त्याच्यात ही सगळी पाप, सगळी कर्म जळून गेल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे मनुष्याचा बाहेरचा परिचय वेगळा असतो आणि आतला परिचय वेगळा असतो. बाहेर भले तुम्ही रुद्राक्षच्या माळा घालाल, भगवं वस्त्र, तर तुम्ही पुण्यात्मा असालच असं नाही. तुमच्यात विवेक जागृत झालाय का? तुमच्यात दया वाढलीये का? तुमच्यात क्षमाशीलता वाढलीये का? शम वाढलाय का? सद्विचार वाढलेत का? ह्याच्यावर आहे. त्यामुळं अंतरंग साधना 24/7 करू शकतो आपण. अंतरंग साधना कुठेही कशीही होते. वृत्ती बदलण्यामध्ये अंतरंग साधना करू शकतो आपण. आणि बहिरंग साधना म्हणजे बाहेर वागताना कसं वागायचंय, किंवा बाहेरची जी साधना आहे, यम नियम पतंजलीचं जे नेहमी बोलतो आपण की मनुष्याचा बाहेरचा परिचय काय? हा इंजिनियर आहे, हा डॉक्टर आहे, किंवा ही शिक्षिका आहे. हा सगळा बाहेरचा परिचय आहे. हा ऑफिसर आहे, हा गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, किंवा हा कोणी आहे, ही बाहेरचा सगळा परिचय आहे. मग त्याच्यात चांगलं वाईट हे आपल्याला सोपं आहे करणं. पण आतला परिचय काय, कशावरून ओळखता येईल की अरे आयुष्यात त्याग किती केलाय. अंतर्गत परिचय म्हणजे आतला जो परिचय आहे ना, तो परमेश्वरालाच कळेल आणि विवेकी माणसालाच कळेल आणि सद्गुरूला कळेल की ह्याने किती गोष्टींचा त्याग केलाय. लोकांना पण कळतं ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे बरं का, ह्याने आयुष्यात किती गोष्टींना त्यागलंय, किंवा ह्याचा रस कशात आहे, ह्याला इंटरेस्ट कुठल्या गोष्टीत आहे, ह्याचं वाचन कुठल्या पद्धतीचं आहे, ह्याचा मार्ग कुठला आहे, त्याचं मन कुठे स्थिर झालेलं आहे, आत्मज्ञानात स्थिर झालंय, आत्मबुद्धीत हा स्थिरावलाय, किंवा ह्याला आनंद कशात मिळतो, हा आतला परिचय. वृत्तीची प्रशंसा होते, त्या माणसाच्या वृत्तीची प्रशंसा होते, हा आतला परिचय आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचंय? आत बदल करायचाय, सगळा अंतरंगात बदल करायचाय. आता पुढचं सूत्र ते कर्माच्या बाबतीत सांगतात. मनुष्याच्या कर्मातील आवश्यक घटक देश, काल, वर्तन आणि द्रव्य. बघा, माणसाचं कर्म ते कुठल्या घटक कुठले सामील होते त्याच्यात, कुठल्या देशात घडलं, काळ कुठला होता, वर्तन आणि द्रव्य यांच्यातील वैगुण्यामुळे, दोषांमुळे ठरलेले आयुष्य कमी होते. बघा, मनुष्याच्या कर्मातील आवश्यक घटक देश, काल, वर्तन आणि द्रव्य यांच्यातील वैगुण्यामुळे, दोषांमुळे ठरलेले आयुष्य कमी होते. उलट या देश, काल, वर्तन आणि द्रव्य यांच्या अनुकूलतेमुळे मनुष्याचे आयुष्य वाढण्यास सहाय्य होते. तसेच प्रत्येकाची जी विहित कर्मे, कर्तव्य असतात ती त्याच्याकडून धर्म, आचार यांच्या शास्त्राला अनुसरून करण्यात आली नाहीत तर त्यांचे आयुष्य कमी होते. रात्री 12 वाजता वडापाव खाल्ला, त्रास कोणाला होणार आहे? त्यालाच होणार आहे. तब्येत कोणाची बिघडणार आहे? त्याचीच बिघडणार आहे. त्यामुळे हे छोटं उदाहरण आहे, अगदी छोटं, ह्याचा मोक्षाशी काही संबंध नाही. पण आपल्या संसारी लोकांना हेच कळतं जे आपण पुन्हा 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 करतो. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की ह्यातल्या वैगुण्यामुळे, दोषांमुळे शास्त्राने काय सांगितले की तुझ्या शरीराला जे झेपेल, मनाला जे रुचेल ते बोल, शरीराला जे पचेल ते खा. त्याच्या विरुद्ध करतो आपण. मनाला जे पचणार नाही, शरीराला जे पचणार नाही ते खातो, आणि मनाला जे रुचणार नाही ते बोलतो. त्याने दोष निर्माण होतो, ते वैगुण्य निर्माण झालं. अशा अनेक गोष्टी शास्त्राने सांगितलेल्या आहेत की माणसाने कटू सत्य बोलू नये. म्हणजे एखाद्याला कॅन्सर झालाय तर त्याला इतकं बिटर ट्रुथ, म्हणजे की तुला कॅन्सर झालाय आणि काही दिवसाचाच तू सोबती, तू मरणार आहेस, असं सत्य बोलण्याची काही गरज नाहीये. जिथे कसं प्रमाणात बोलावं, प्रमाणात वागावं, काय बोलावं, किती बोलावं,
कुठे काय बोलावं, कुठे किती बोलावं हे कळलं पाहिजे, हे शास्त्राने सांगितले. त्याच्यात अनेक गोष्टीचे आयाम आहेत शास्त्रात. तर त्याला धर्म, माझा धर्म काय, त्या धर्माप्रमाणे मला जे आवडतं, मला ज्याच्यात आनंद मिळतो ते केलं तर आपली तब्येत चांगली राहील, तर आपलं आरोग्य चांगलं राहील. मी संगीतकार, मी गायक नाहीये, माझा आवाज चांगला नाहीये, तरी मला आवडतं किंवा लोकांनी प्रशंसा करावी म्हणून मी गाणं गायलं, तर ती काय उपयोग आहे त्याचा? आणि मला गाणं आवडतं पण मी इंजिनिअरिंगला गेलो का, तर ती गरज आहे माझी पैशाची. तर हेही बरोबर नाहीये. त्यामुळे धर्म, शिक्षिकेचा धर्म, शिक्षिका आहात तुम्ही, शिक्षिका आहात, तर तुमच्या धर्माने तुम्ही 100% त्याला न्याय दिला पाहिजे. मुलांना, विद्यार्थ्यांना जसं कळेल, जितकं कळेल, कळेपर्यंत शिकवलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे आपला धर्म आपण अवलंबिला पाहिजे. तर हे आचार, धर्म यांच्या शास्त्राला अनुसरून करण्यात आलेली कर्म ही आपलं आयुष्य वाढवतात आणि आपली गुणवत्ता वाढवतात आपली जगण्याची. तर उलट कर्तव्य कर्माचे आचरण यथाशास्त्र झाले म्हणजे युगमर्यादेने ठरलेल्या मुदतीपर्यंत मनुष्य जगतो व शास्त्राने सांगितलेल्या पद्धतीने व त्याहूनही उच्च भावना ठेवून श्रद्धेने कर्मे करणाऱ्या मनुष्याची आयुर्मर्यादा ठरलेल्या मुदतीहूनही जास्त वाढते अशी नियती आहे. 110 वर्षाचे एक आजोबा आहेत, त्यांना आत्ताच राष्ट्रपती पदक मिळालं बघा. त्यांनी त्यांचं लाईफस्टाईल बघितली का, त्यांना कशाचीही इच्छा नाहीये, त्यांनी आयुष्यात गोड खाल्लेलं नाही, योगा करतात, सूर्यनमस्कार करतात. त्यांच्या गुगलवर केलं तर तुम्हाला कळेल बघा त्यांचं. तर तेच हे की शास्त्राप्रमाणे खोटं बोलू नये. मी एकटा असताना मी स्वतःशी काय संवाद साधतो किंवा लोकात असताना कसं बोलावं, शास्त्राप्रमाणे खरं बोलावं, खोटं बोलू नये, हा जास्त हाव धरू नये, आसक्ती ठेवू नये, अनेक गोष्टी येतात त्याच्यात. सारांश, मनुष्याचे आयुष्य संपून तो मरतो याचे कारण त्याची कर्मेच होत. आपण म्हणतो ना, तो त्याच्या कर्माने गेला. अनेक गोष्टी आहेत ह्याच्या मागं, ते आपल्याला ग्रंथात त्याच्यात सांगितलेले. तर यासाठी आपल्याला परमेश्वराच्या प्रसादाला तयार राहणे हे एक आपण करू शकतो. जे दुःख आले त्याच्यात आपण काय बदल करू शकतो? फारसा बदल करू शकत नाही आपण. सुसह्य कशाने होईल? सरेंडर, शरणागती पत्करायची. हा, जे आहे आणि जे नाही, नाहीला रेजिस्ट नाही करायचं. जे आलंय ना, परमेश्वरा तुझी इच्छा आहे ना मी या परिस्थितीत राहावं, तर मी राहणार. त्याच्यासाठी तूच मला यातून बाहेर काढशील आणि तूच मला ह्याच्यात आणलेलं आहे. तर हा प्रसाद म्हणून आपल्याला प्रसाद वृत्ती आणता येईल का? तर आणता येईल. की त्याची जी इच्छा तीच माझी इच्छा, हा, त्याची जशी इच्छा असेल तशी माझी इच्छा, हे आपण करू शकतो. हा, तर आयुष्य मर्यादा संपून मृत्यूच्या प्रांतात प्रवेश करणाऱ्या माणसाचे 3 प्रकार पुढे त्यांनी सांगितले. एक धारणाभ्यासी, दुसरा सिद्धयोगी व तिसरा मूर्ख मनुष्य. म्हणजे मरणाऱ्यांचे पण 3 प्रकार आहेत: धारणाभ्यासी, सिद्धयोगी आणि मूर्ख मनुष्य. धारणाभ्यासी कसा मरतो, सिद्धयोगी कसा मरतो, मूर्ख मनुष्य कसा मरतो, हे 3 प्रकार इथे त्यांनी सांगितले. तर या 3 प्रकारांपैकी जो स्वरूपाच्या म्हणजे आत्म्याच्या आत्मज्ञान मिळवून आत्मबुद्धीत जगून धारणेचा सतत अभ्यास करणारा धारणाभ्यासी असतो. कुठली धारणा? मी आत्मा आहे, मी आत्मा आहे आणि मी त्या ज्ञानचक्षुनेच जगतोय आणि आत्म्याच्याच दृष्टीने सगळ्यांकडे बघणार आत्मभावनेने. तर तो या धारणेचा सतत अभ्यास करतो. त्याला काय म्हणलेले इथं त्यांनी? धारणाभ्यासी असतो. त्याला देह त्यागाच्या वेळी क्लेश होत नाहीत. देह त्यागाच्या वेळी क्लेश होत नाहीत. असं वाटतं काल बोलत होते, काल आम्ही चर्चा केली आणि आज गेला तो माणूस. तर त्याची कशी असेल धारणा, काय केली असेल त्याने आयुष्यभर साधना. दुसरा जो सिद्धयोगी पुरुष, त्याच्या बाबतीतही सांगावयाच नको. सिद्धयोगी पुरुषाच्या बाबतीत तर सांगायलाच नको, कारण तो सच्चिदानंद आत्म्याशी एकरूप झालेला असल्यामुळे तो निरंतर आत्मसुख भोगत असतो. जो सिद्धयोगी आहे तो आत्म्याशी एकरूप झालेला असतो. त्याने स्वतःला विलीन करून टाकलेलं असतं, त्याचं स्वतःचं अस्तित्व त्याने संपवलेलं असतं आणि मी केवळ आणि केवळ आत्मा आहे याच्यात तो स्थित झालेला असतो. तो निरंतर आत्मसुख भोगत असतो. त्यामुळे देह कुठे का जाईना, कसा का पडेना, कुठेही प्राण जाईना का, त्याला त्याचं काही घेणं देणं नसतं. देहाच्या सुख दुःखाचं त्याला स्वैरसुतकच नसतं. अशा आत्मज्ञानी माणसाला देहाचं स्वैरसुतकच नसतं. त्यामुळे त्याचा देहपात सुखातच होतो. आता मरणाऱ्या माणसाचा जो तिसरा प्रकार आहे, त्या मूर्खाची स्थिती मात्र अंतकाळी अत्यंत कष्टप्रद होते असे इथे सांगितले. कारण त्याने कधी अध्यात्मशास्त्राचा विचार केलेला नसतो. त्यामुळे
अंतःकाळी ही कुटुंबीय, घरदार, धनसंपत्ती यामध्येच त्याचं चित्त घुटमळत राहिलेलं असतं आणि घुटमळत राहतं. काल आपण बघितलं ना, वाके वाके म्हणजे त्या वासरू केरसुणी खाते, वासरू केरसुणी खाते. तर ते अंतःकाळी पण त्याला कुटुंबीय, घर, परमेश्वर आठवतच नाही. भगवद्गीतेत परमेश्वराने म्हणलंय की अंतःकाळी जर तू माझं नाव घेतलंस, माझी आठवण काढलीस, तर तू माझ्यातच येऊन मिसळशील. तर आपल्याला काय म्हणजे काय आठवतं मूर्ख माणसाला? घर, दार, संपत्ती, धनसंपत्ती ह्याच्यातच त्याचं चित्त घुटमळत राहतं. त्यामुळे आपल्याला एक प्रयोग सांगतात नेहमी गुरुदेव किंवा आपल्या सेशन्स मध्ये, की आपण झोपताना जो विचार करतो ना, ज्याचं चिंतन करत झोपतो, तर आपण उठल्या उठल्या पहिल्या क्षणाला आपल्याला तोच विचार परत येतो. एक्झॅक्टली हेच आहे पुनर्जन्माची म्हणजे जो लॉ आहे तो हाच आहे, की मृत्यू समयी ज्याच्यात आपलं चित्त घुटमळलेलं असेल तसाच त्याच प्रकारचा पुनर्जन्म पुन्हा मिळतो. त्याच व्यक्ती जे चित्तात इच्छा वासना असतील त्याच इच्छा वासना तृप्तीसाठी आपल्याला सहकारी कुटुंब कारण आणि त्या व्यक्ती पुनर्जन्मात पुढच्या जन्मातही तसंच मिळतं. त्यामुळं गुरुदेव चेष्टेने म्हणतात ना, की तुम्ही मुर्गी 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 ऐसा करके सोचोगे तो आप पोल्ट्री फार्म में पाओगे, नेक्स्ट बर्थ आप पोल्ट्री फार्म में पाओगे. तर हे जे मनन करतो, जे विचार करत आपण झोपतो, जागा आल्यावर पहिला विचार तोच येतो. करून बघा आज. तर पुढे त्यांनी सांगितलंय आत्मबोध. परमेश्वराचं नाव काय मरते समयी नाही येणार, आयुष्यभर त्यासाठी आपल्याला सवय लागायला लागेल, अभ्यास करावा लागेल. अभ्यासातच सगळं गमक आहे. परमेश्वराच्या नावाचं, परमेश्वराच्या श्रद्धेचा आपल्याला कायम कायम अभ्यास करावा लागेल. तरच अंतकाळी आपल्याला परमेश्वराचं नाव विनासायास येईल आपल्या तोंडात. त्यामुळे बोध हे सुखाचं साधन आहे. सुरुवातीला कष्ट आहेत, पण जसं म्हणलं ना, एकदा गाडीत येऊन बसल्यावर आपल्याला निवांत बसायचं, काही करायचं नाहीये. गाडी गाठेपर्यंतच आपल्याला मेहनत करायची. तर आत्मबोध हे सुखाचं साधन आहे, आनंदाचं रहस्य आहे. म्हणून सगळ्या जगातील दुःखरूप वाटणारे पदार्थ नाहीसे करण्याच्या प्रयत्नाऐवजी स्वतःच्या सच्चित आनंद स्वरूपाचा बोध करून घ्यावा. बाहेर काहीच करायचं नाहीये, सुख बाहेर शोधायचं नाहीये, दुःखाचं कारण बाहेर शोधायचं नाहीये, दुःखाचं निराकरण सुद्धा बाहेर होणारच नाहीये. त्यामुळे दुःखाचा दोष पण दुसऱ्याला द्यायचा नाहीये. ह्याच्यामुळे दुःखी आहे, ह्या परिस्थितीमुळे दुःखी आहे. तर आपल्याला काय सांगितलं त्यांनी, की सगळ्या जगातील दुःखरूप वाटणारे पदार्थ म्हणले त्यांनी. आपल्याला सगळ्या जगातील दुःखरूप वाटणारे पदार्थ नाहीसे करण्याच्या प्रयत्नाऐवजी स्वतःच्या सच्चित आनंद स्वरूपाचा बोध करून घ्यावा. म्हणजे दीपाप्रमाणे स्वतःला प्रकाश आणि ऊब मिळते आणि इतरांनाही त्याचा उपयोग होतो. म्हणजे काय? आपल्या शरीर यंत्रणेला चालवणारी अज्ञात शक्ती कोण आहे? त्या शक्तीला ओळखणं म्हणजे आत्मबोध आहे. मी चालवत नाहीये हे शरीर, हा, किंवा बाहेरचेही कोणी हे चालवत नाहीये. जे काही आहे ते माझ्या कर्माचं फळ आहे, माझं प्रारब्ध आहे, माझंच मला हे भोगून संपवायला लागेल, त्याशिवाय मला मुक्ती मिळणार नाही. त्यामुळे हे काय होते ते शरीराला होते. मला आता आत्मबोध झालेला आहे, त्यामुळं त्या शरीराचं मला काही घेणं देणं नाहीये. हे जेव्हा येतं आणि त्या शक्तीपुढे जेव्हा आपण नतमस्तक होतो, तेव्हा आपल्याला हा आत्मबोध झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे त्यांनी अजून एक टूल सांगितले आपल्याला. हे आत्मबोध म्हणजे कसा मिळवायचा, कसा मिळेल तुम्हाला आत्मबोध, कसं मिळेल आत्मज्ञान, कसे व्हाल तुम्ही जीवनमुक्त, जीवन जगताना जीवनमुक्त, हा काय प्रकार आहे? तर ज्याचं चित्त परमात्म्याशी तद्रूप झाले आहे आणि समाधीमध्ये लीन असताना किंवा व्यवहार करत असताना सारखेच शांत आणि निश्चल राहू लागते, अशा पुरुषाला जीवनमुक्त असे म्हणतात. जीवनमुक्ताची व्याख्या सांगितली आपल्याला. जिथे स्थितप्रज्ञाचे अर्जुनाने विचारलं होतं, समोर स्थितप्रज्ञ, त्याला परमेश्वर नाही वाटला स्थितप्रज्ञ, त्यालाच विचारतो तो श्रीकृष्णाला, हे काय आहे? अज्ञान आहे. की भगवंताला विचारतो की देवा स्थितप्रज्ञ कसा असतो रे, कसा बोलतो, कसा दिसतो, काय खातो? त्याला देवात नाही वाटलं की हा स्थितप्रज्ञ आहे. तशी आपली अवस्था आहे. आपल्या आतच परमेश्वर आहे आणि आपल्याला हे संत सांगतायत, प्रभू श्रीराम समजून सांगतायत ग्रंथात जीवनमुक्ताची लक्षणं काय. पण आपण वाचल्याने जीवनमुक्त नाही होणार. नुसती लक्षणं वाचल्याने, कशाने जीवनमुक्त समजून घेतल्याने किंवा सूत्र पाठ केल्याने जीवनमुक्त नाही होणार. हा, नुसती रेसिपी वाचल्याने पोट भरत नाही किंवा तृप्तता येत नाही. त्याच्यासाठी ते साहित्य जमा करावं लागतं, पदार्थ शिजवावा लागतो, त्याची चव चाखावी लागते.
पोटभर खाल्ल्यावर तृप्तता येते. तसं हे आपल्याला रेसिपी आहे जीवनमुक्ताची. त्याच्यासाठी आपल्याला ते सगळं गोळा करावं लागेल आणि त्याच्यासाठी एवढी मोठी जगाची प्रयोगशाळा आहे ना. त्यामुळे दुःख देणाऱ्याला थँक्यू म्हणा, त्रास देणाऱ्याला थँक्यू म्हणा, की आपल्याला प्रयोग करता येतोय. क्षम, संतोष, विचार वापरता येतात का मला या प्रयोगशाळेत? एवढी मोठी प्रयोगशाळा दिलेली आहे प्रयोग करायला. तर ते प्रयोग करून पास होऊन जायचे. त्याच इयत्तेत किती दिवस दुःख करणार आपण? हा, लोभातच अडकलोय, मोहातच अडकलोय, आसक्तीतच राहिलोय, क्रोधातच अडकलोय. क्रोधाच्या इयत्तेत किती वर्ष राहणार? पास कधी होणार आपण? दुसऱ्या इयत्तेत कधी जाणार? क्रोध कमी होऊन वरच्या इयत्तेत कधी जाणार आपण? त्यामुळे कित्येक जन्म गेले आपण एकाच इयत्तेत शिकतोय. देव परत वरती विचारतोय, झाला का पास? नाही ना, जा परत. त्यामुळे आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम हे सगळं चुकत नाहीये. त्यामुळे इथे जीवनमुक्ताची व्याख्या त्यांनी इतकी सिंपल सांगितली, पण करणं कठीण आहे, अशक्य नाहीये. आपल्याला ताबडतोब प्रयोगशाळेत ह्याचे प्रयोग सुरू केले पाहिजेत, की त्याचं चित्त आपल्याला प्रपंचात, संसारात, ह्या दृश्यात चित्त घालायची काही गरज नाहीये. चित्त लावायची गरजच नाहीये. चित्त परमात्म्याशी ठेवायचंय. फोकस आपला परमात्म्याच्या रूपाशी तद्रूप झालं पाहिजे. आपण समाधीमध्ये लीन झालं पाहिजे. हे करून करता येतं आपल्याला. प्रपंच करून, संसारातले सगळे कर्तव्य कर्म करून हे करता येतं. म्हणूनच हे लिहिलेलं आहे. हे अनुभवाचे बोल आहेत. त्यामुळं व्यवहार करत असताना आणि समाधीमध्ये लीन असताना आपलं चित्त शांत आणि निश्चल राहतंय का, समान स्थिर राहतंय का, त्यालाच जीवनमुक्त म्हणतात. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. त्यामुळं त्यांनी सांगितले की संतुष्ट, अपेक्षा नसलेल्या व्यक्तीबरोबर जगणं सोपं होतं. तेव्हा आपण का नाही व्हायचं ती व्यक्ती? हा, आपल्याला वाटतं की समोरच्याने खुश असावं, संतुष्ट असावं. काय सारखं तोंड वाकडं असतं, 12 वाजलेले असतात, काहीतरी काहीतरी दुःख असेल ना. प्रत्येक जण आपला संघर्ष जगतोय. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे. तो काहीतरी संघर्षाशी लढतोय. असं जजमेंट करायला काय जाते आपल्याला? एका मिनिटात आपण जज करतो आणि त्याला लेबल लावतो. आपल्यात किती बदल झालेला आहे, किंवा आपण किती संतुष्ट आहोत, आपण किती गोष्टीचा त्याग केलाय, आपण किती दुःखाशी आमने सामने उभा ठाकलेलो आहे, निर्भयपणे, स्थिरपणे. आपण पळपुटेच आहोत आणि दुसऱ्याला म्हणतो की हा पळपुट आहे. तर हा परमार्थ सगळं स्वतःला बदलण्यासाठी आहे, अंतर्मुख होण्यासाठी आहे. त्यामुळं जो संतुष्ट असतो, ज्याच्या कुणाबद्दल कुणाकडून काही अपेक्षा नसतात, अशा व्यक्तीबरोबर जगणं सोपं होतं. आणि हेच स्वतः परमेश्वराची प्राप्ती करण्यासारखं आहे. हेच जीवनमुक्ताची व्याख्या आहे. तर अशा संतुष्ट आणि अपेक्षा नसलेल्या व्यक्तीला बाहेर शोधायचं नाहीये, आपण ते व्हायचंय. कसं व्हायचंय ते आपल्याला हा ग्रंथ शिकवतो. तर त्याचं जगणं सोपं होतं, आपलं पण जगणं सोपं होतं. त्यामुळं त्याला सगळीकडे स्वीकारतात. त्याला परमेश्वर स्वीकारतो, त्याला सद्गुरु स्वीकारतो, त्याला कुटुंब स्वीकारतं, त्याला समाज स्वीकारतो आणि आपण स्वतःला स्वीकारतो. आपला आतला आवाज सांगत असतो, पण आपण ऐकत नाही. त्यामुळे आपण स्वतःला ऍक्सेप्ट करत नाही, जगाला ऍक्सेप्ट करत नाही आणि देवावर शंका घेतो. त्यामुळं पुढे जाऊया. पुढे त्यांनी सांगितले की आसक्ती, तिरस्कार, राग, द्वेषादी क्लेशांनी दूषित झालेले चित्त म्हणजे हा संसार. जग जे आत्ता दुःखात बुडलेलं आहे ना, तिरस्काराने ग्रस्त आहे, आसक्तीने बुडलेलं आहे, राग द्वेषांनी व्यापलेलं आहे, क्लेशांनी दूषित झालेलं आहे. हे कशामुळे? हे चित्तामुळे झालेलं आहे. मग ह्या चित्तालाच 360 डिग्री बदलता येतं का? तर बदलता येतं. तर हे जे झालंय ना, तो संसार चित्ताने निर्मिलेला आहे. तर ते नाहीसे झाले म्हणजे चित्तच नाहीसे झालं, तर एका पाठोपाठ एक अशी वासना, कर्म, त्यांची सुखदुःखादी फळे अशी सतत चालणारी साखळी नष्ट होते. ही सतत साखळी ही कशामुळे निर्माण झालेली आहे? या जगात, ह्या संसारात सगळे माकड उड्या चाललेल्या आहेत, किंवा ज्या काही घटना घडतात, किंवा जी काही परिस्थिती ओढवते, ही सगळी त्याच्याच कर्मामुळे, ह्या वासनेमुळेच आहे, ह्या चित्तामुळेच आहे. जोपर्यंत हे चित्त नाहीसं होत नाही, तोपर्यंत आपल्यातलं जग नाहीसं होत नाही. आणि मग अशी वासना, कर्म, त्याची सुख दुःखादी फळं ही साखळी चालतच राहणार आहे. पण जेव्हा आपण निरीच्छ होऊ, जेव्हा वासना, इच्छांची आपण नष्ट करता येईल, तेव्हा ही साखळी नष्ट होते. लोक व्यवहारात काय किंवा अध्यात्मशास्त्रात काय, सर्व पदार्थ म्हणजे चित्ताचाच विस्तार आहे. अध्यात्मात सुद्धा आपल्याला असं वाटतं ना, एखादे आश्रम असेल,
तिथं अनेक शिष्य असतील, ते बाहेर जे करत होते तेच ते तिथं करतात. एखाद दिवशी गुरूंना पाणी द्यायचं काम ज्याचं रोजचं आहे, तो थोडा कुठेतरी बाहेर गेला आणि दुसऱ्या शिष्याने पाणी दिलं, तर तो तिथं संतापायला लागतो. तिथं क्रोध करतो, हे माझं काम आहे, तू का केलं? मी रोज पाणी देत असतो. तू आज पाणी दिलं ना, आता तू रोज तूच दे पाणी. मग हे काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे तुम्ही बाहेर ज्या वासना, इच्छा होत्या, तुमच्या ज्या सगळ्या भावना होत्या, ज्या वृत्ती होत्या, त्याच तुम्ही घेऊन इथं परमार्थात आलाय. मग इथं काही वेगळं मिळणार नाहीये. हा परमार्थ आपल्याला अंतर्बाह्य बदलायला लावेल, तोच खरा परमार्थ आहे. आणि जो आपण अंतर्बाह्य बदलू, तोच खरा साधक आहे. मग कुठेही आश्रमात, हिमालयात जायची गरज नाहीये. त्यामुळे लोकव्यवहारात काय किंवा अध्यात्मशास्त्रात काय, सर्व पदार्थ म्हणजे चित्ताचाच विस्तार आहे. सर्वत्र चित्ताचाच विचार मुख्य आहे. त्याचीच चिकित्सा केली पाहिजे. कुणी? ज्याची त्याने. चित्ताची चिकित्सा ज्याची त्यांनी केली पाहिजे. अहंकार, क्रोध आपला आध्यात्मिक पाया वरती जाऊच देत नाहीत, उलट तो खिळखिळा करतात. अहंकार किती वाईट आहे. अहंकार आणि हा सगळा आपल्याला क्रोध, ह्या ज्या वृत्ती आहेत ना, त्या नाहीशा झाल्याशिवाय अध्यात्म नुसती सेशन्स ऐकून किंवा आपण ग्रंथ वाचून, मी गीता पुन्हा नको ऐकायला, मी एकदा ऐकलेली आहे, ह्याचा काही उपयोग नाही, ह्याचं क्रेडिट नाहीये. गीतेने तुम्हाला किती बदललं, तुमच्या वृत्तीत किती फरक झाला, हे महत्वाचं आहे आपल्याला. त्यामुळं आपण अहंकाराचं बघतोय. एक उदाहरण बघूया रावणाचं. आपल्याला भगवद्गीतेत पण सांगितलं की निश्चयात्मक बुद्धी महत्वाची अध्यात्मात. माझा निश्चय झालेला आहे की मी माझी वृत्ती बदलीन. निश्चयात्मक बुद्धी, मला काय करायचंय, मला कुठे जायचंय, हा मला जीवन मुक्त व्हायचंय. मग मला आधी बंधनं शिकली पाहिजेत, की कशाचं बंधन आहे, मला कशाने मी बद्ध आहे. तर त्याच्यासाठी मला निराभिमानी व्हायला पाहिजे. हा तर जो अभिमान स्वतःचा सगळा संपूर्ण नष्ट करतो ना, जो अहंकाराला तिलांजली देतो ना, त्या व्यक्तीला खूप फायदा होतो. त्याचं सगळं जीवन सोपं होतं, आध्यात्मिक आणि प्रापंचिक दोन्हीकडे तो विजयी होतो. त्याला सगळं सोपं होतं, सगळं सुकर होतं, सगळं सुलभ होतं त्या माणसाला. तेव्हा आधी निश्चय करायचा की मी निराभिमानी होणार आहे. माझा अभिमान मला संपवायचा आहे, माझा अहंकार मला संपवायचा आहे. रावण बघा, दशग्रंथी ब्राह्मण होता, सौंदर्यवान पत्नी होती, त्याच्या पत्नीसारखी सुंदर कोणी नव्हती. इतकी सौंदर्यवान पत्नी होती. तो एक्सलंट डान्सर होता, उत्तम नृत्य करायचा, आपल्यासारखा गणपती डान्स नव्हता करत तो. एक्सलंट डान्सर होता तो, एक्सलंट कवी होता. त्याने शिवतांडव स्वतः रचलेलं आहे, शिवतांडवावर तो नाचलेला आहे. इतका एक्सलंट तपस्वी होता की शिर कापून द्यायची तयारी होती त्याची, इतका होता तो. आणि तो एक्सलंट योद्धा होता, इतकी त्याची पात्रता होती. शंकर महादेव म्हणजे शंकर भगवान त्याचे गुरु होते. त्याच्यात इतकी पात्रता होती, एक्स्ट्रीम पात्रता होती, पण त्याच्यात काय होता? अहंकार होता, दुराभिमानी होता तो, अत्यंत अहंकारी होता तो. अहंकाराने गेला तो. त्यामुळे अहंकाराने काय होतं? धर्म ढासळतो. धर्म ढासळला की माणूस शास्त्राच्या विरुद्ध वागतो, अधर्मी होतो. आणि अधर्मी माणसाला कुठं सुख लाभलंय? तिन्ही लोकात त्याला सुख लाभत नाही. त्यामुळं अहंकाराने रावण गेला आणि त्याचा धर्म ढासळला, सुख गेलं. खूप अभिमानी होता. त्यामुळे आपण पहिलं निश्चयात्मक बुद्धी करायची की माझा अभिमान मी घालवणार. हा दुसऱ्याचा अभिमान शिकण्यासाठी परमार्थ आपण ग्रंथ वाचत नाही. माझा स्वतःचा अभिमान, अहंकार हे खूप मोठं ऑब्स्टॅकल आहे. जर तुम्हाला स्पिरिच्युअलिटीमध्ये काही करायचं असेल, आपल्याला जर जीवनमुक्त व्हायचं असेल, मोक्ष मिळवायचा असेल, तर पहिला अहंकार आपल्याला घालवला पाहिजे. आणि सूक्ष्मातले सूक्ष्म अहंकार आहेत. आपण पुढे मागे बघूया ते अहंकार कुठले कुठले आहेत. तर त्या उदाहरणावरून आपल्याला अभिमान आणि नको तो अभिमान, दुराभिमान किती घातक आहे हे आपल्याला कळलेलं आहे. तर आता पुढे वाचूया आपण. मनाचा निराश म्हणजेच अभिमान, अहंकार आपल्याला नष्ट करायचा आहे. तर त्यांनी सांगितलं की नित्याच्या जीवनक्रमात बघा, आपलं रोजचं जे लाईफस्टाईल आहे, आपलं जे रोजचं रुटीन आहे, आपला रोजचा जो नित्यक्रम आहे, त्याच्यात जवळ नसलेली वस्तू साधनांच्या सहाय्याने प्राप्त करून घेणे. बघा, हा जवळ नसलेली वस्तू साधनांच्या सहाय्याने प्राप्त करून घेणे, जे प्राप्त आहे त्याचं रक्षण करणे, हा गुरुकृपा मिळवणे, पात्रता वाढवणे, आपल्यातली वृत्ती बदलणे, सद्वृत्ती करणे, सत्शास्त्र शिकणे, ते सांभाळणे आणि आपल्या प्रयत्नाची दिशा ठरवायची आहे. प्रयत्न जसं काल आपण म्हणालो की चप्पल तुटली तर डॉक्टरकडे जात नाही आपण. हा आपल्याला मेडिसिन्स पाहिजे असतील तर आपण किराणा दुकानात नाही जात. किराणा पाहिजे असेल तर आपण लॅबमध्ये नाही जात. तसं आपण निश्चयात्मक बुद्धी ठरवली ना, इथं काय काय आवश्यक आहे,
जसं आयुर्वेदिक औषधं घेताना आयुर्वेदिक डॉक्टर आपल्याला पथ्यपाणी सांगतात. हे तुम्हाला निषिद्ध, हे पथ्य नाहीये, म्हणजे कुपथ्य आहे. तुम्ही दही अजिबात खायचं नाहीये. जर आपण हे ऐकलं तर आपण बरं होऊ. जर आपल्याला भवरोगातून बरं व्हायचं असेल, या भवसागरातून पार करायचं असेल, आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल, जर आपल्याला मोक्ष मिळवायचा असेल, तर आपल्याला हे गुरूंनी पथ्य सांगितले. ही लिस्ट दिलेली आहे, की आपल्याला करावं लागेल. आपल्यात जे विष साठलेलं आहे ना, विषयांचं विष, क्रोधाचं विष, अहंकार रूपी विष, हे सगळं विष काढण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आपल्याला पथ्य पाळावं लागेल. इच्छा होईल आपल्याला, विषयांकडे धावू आपण. आपल्या इंद्रिय, मन हे बाहेर जाईल. कर थोडस, काही होत नाही, खा थोडस, काही बिघडत नाही. तर विषय हे विषासारखे त्यागायला सांगितलं आपल्याला सद्गुरूंनी. विषय हे विषाप्रमाणे समज आणि तू त्याचा त्याग कर. ही तपश्चर्या आहे. हे आपल्याला मेहनत करायला लागेल. हा अभ्यास आपल्याला दृढ करावा लागेल. रोजच्या रोज सतत अभ्यास करावा लागेल. ही मी अभ्यास करून तुम्हाला साधणार नाहीये, तुम्ही अभ्यास करून मला साधणार नाही. ज्याचा त्याने अभ्यास करायचा आहे. जो जितका अभ्यास करेल तितका तो मार्कांनी पास होईल. कोणाला डिस्टिंक्शन मिळेल, कोणी काठावर पास होईल, कोणाला फर्स्ट क्लास मिळेल, कोणी नापास होईल, कोणी टॉपर होईल. तर हा साधनेतला अभ्यास आहे. त्यामुळे निरनिराळी साधने वापरायचे. जप सांगितलेलं आहे, श्वासावर लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे, ज्ञान मिळवायला सांगितलंय. ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, भक्तियोग आहे. जो कुठला रुचेल, जो कुठला जमेल तो करायचा आहे. पण आपल्याला दिशा ठरवायची आहे, अभ्यास करायचा आहे. साध्य वस्तू आपलीशी करून घेण्याच्या दृष्टीने विचार करणे व योग्य उपाय वापरून ती प्राप्त करून घेणे, इतरांशी देवघेव करणे. सत्संगात आपण एकमेकांना आदान प्रदान करायचंय, प्रश्न विचारायचे, सतत वाचन करायचंय, चिंतन मनन करायचंय. जे वाचलं त्याचं मनन करून आदान प्रदान करायचंय, की मला ना हे वाक्य असं कळलं आणि मी असं वापरलं, हा माझ्या जीवनात फरक झाला. आपल्यापैकी बरेच लोक असं करत असतात, शेअर करतात, आपले अनुभव शेअर करतात. आपल्यापैकी बरेच म्हणजे जुने जे साधक आहेत, आता अरुंधती ताई हा स्वतः घरी वाचतात. दुसऱ्यांदा वाचला, तिसऱ्यांदा वाचला, चौथ्यांदा वाचला. अनेक लोक आहेत. आता मला एक नाव आठवलं म्हणून मी ते सांगितलं. तर ती वस्तू म्हणजे आत्मवस्तू आपलीशी करून घेण्याच्या दृष्टीने विचार करणे, विचार करायचा आपल्याला. विचार काल बघितला आपण. योग्य उपाय वापरून ती प्राप्त करून घेणे, इतरांशी आदान प्रदान करणे, विचार विनिमय करणे, वस्त्रालंकार धारण करणे, असे सर्व व्यवहार करत असताना चित्ताची चालना, चित्ताची सावधानता आवश्यक असते. की ही गोष्ट मी ज्या मार्गावर चाललो आहे त्या मार्गात कितपत उपयोगी आहे. नसेल तर तिथे थांबणं मूर्खपणाचं लक्षण आहे. तिथे थांबायचंच नाही. आपली टेस्ट आता अत्युच्च झालेली आहे. आपल्याला अशा चीप टेस्ट तिथं आपण रमताच कामा नये. आपण तिथे रमणारच नाही. आपण आपलं ध्येय ठरवलेलं आहे. आपल्याला आत्मवस्तू प्राप्त करायची आहे. तर बाहेरच्या गोष्टी मला आत्मवस्तूसाठी कुठल्या सहाय्यकारी आहेत त्याच मी करीन. बाकीच्या गोष्टी मला काही कामाच्या नाहीयेत. तर हे आपल्याला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे, की सर्व इंद्रियांच्या रूपाने खरोखरच ते चित्तच कार्य करत असतं. मनाला, चित्ताला वाटतं की गुलाबजाम खायचाय, की लगेच तो कामाला लागतो. कुठे चांगले मिळतात, दुकान किती वाजता उघडतं, मग तिथे किती कसे किलो आहेत, ते पैसे घेणं, चालत तिथे जाणं, ते विकत आणणं, त्याची चव चाखणं, त्याची तृप्तता होणं. म्हणजे चित्तात एक विचार आला की मला गुलाबजाम खायचे. पुढच्या गोष्टी सगळ्या इंद्रियांनी केल्या. त्यामुळे मला जीवनमुक्त व्हायचंय, ही धारणा आधी आपण पक्की केली पाहिजे. त्या धारणेशी आपण अनन्य भावाने साधनेच्या मार्गाने पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे विचार किती महत्वाचा आहे, की मला काय करायचंय, मला काय प्राप्त करायचंय, त्याच्यासाठी कुठली साधनं मला गोळा करायची आहेत आणि कोण मला ह्याच्यात मदत करेल. हा कुठे गेल्यावर मला ह्या सगळ्यांची माहिती मिळेल, कुठल्या सत्संगात मला आत्मवृत्ती कळेल आणि कशाने माझ्यातले दुर्गुण हिणकस भाग जाईल. कुठला असा सोनार आहे जो मला तापवून प्युअर करेल. त्या गुरुकडे जायचंय, त्या ज्ञानाकडे जायचंय, त्या ज्ञानाची कास धरायची. त्यामुळं नेहमी चित्ताची प्रसन्नता व समतोलपणा जपावा लागतो. सावधान राहावं लागतं, सतत सतर्क राहावं लागतं. कारण माया अनेक प्रकारे आपल्याला जाळ्यात अडकू शकते. अडकलेलो पण आहोत आपण आणि अडकतो पण. तर तिथे आपल्याला सतत सावध राहायचंय. त्यामुळे प्रपंचात आणि परमार्थात अजिबात बेसावधानता
चालणार नाही. बेसावध राहून आपल्याला जमणार नाही. नजर हटी दुर्घटना घटी. हे वाचताना पण आपल्याला परमार्थच आठवला पाहिजे. विषयांच्याकडे चाललोय का मी? विषयांच्या मागे चालले का मी? इंद्रिय माझी कुठल्या बाजूने प्रयत्न करतायत? विचार कुठे चाललेत? लगेच आपले जर आपण म्हणतो ना, नजर हटी दुर्घटना घटी. जरा अविचार आला, जरा अशुभ वासना आल्या, दुर्घटना घडलीच. आपण यू टर्न घेऊ शकतो आपल्या साधनेतून. त्यामुळे हे एक सूत्र वाचूया आणि आपण थांबूया. की परमेश्वराला आपण शरण म्हणजे काय? सगळीकडे वाचतो आपण शरण जायचं, शरणागती पत्करायचं. म्हणजे काय? की बाबा सद्गुरु राया, परमेश्वरा, मी हा आहे असा आहे. हा, पारमार्थिक दृष्ट्या मी पांगळाय, मला काहीही कळत नाही, मला काहीही ज्ञान नाहीये, माझ्यातला अहंकार घालव. मला आता कळलंय की मला काय हवंय आणि मी अज्ञानी आहे. आहे असा आहे बाबा तू. तू आता माझं सगळा करता धरता तू आहेस. तू माझ्यात साधनेची ज्योत पेटव. माझा जप तूच कर, मी बसतो आरामशीर. हा, मी माझा जप तू कर, माझी साधना तू कर, तू करवून घे. हा, तू वाटेल तिथं ठोक मला, काहीही कर, पण मला स्वीकार. माझ्यात साधनेची ज्योत पेटव, ही शरणागती. एकच मिनिट, मी बेल वाजलीये. कोण आले बघ. ही शरणागती आहे की मला काहीही कळत नाहीये परमेश्वरा, या परिस्थितीत कसं वागावं. तू दिशा दाखव, तू मार्ग दाखव, त्या मार्गाने मी जाईन. हा, तू जशी बुद्धी देशील तशी मी जाईन. ही शरणागती आहे. शरणागती म्हणजे जाऊन नमस्कार करणं हे तर आहेच आहे, आपण शरीराने पण करायचे, पण मनाने सतत. आणि काय करायचंय? अनन्य भावाने शरण जायचंय. अनन्य म्हणजे दुसरं काहीच नाही. हा, माझं जीवन तूच चालव, मी आता तुला पूर्ण शरण गेलेले, तुला काय करायचे ते कर, ते मला मान्य आहे. ही शरणागती. हा, तर परमेश्वर मी आहे असं आहे बघ, असं म्हणल्यावर काय होतं? आपण लीन होतो शरणागती. आणि आपल्यातली अपराधी भावना पण जाते. पण आपण जेव्हा मीपणा करतो, करतेपणा घेतो की मी ही बदलीन परिस्थिती, हा, मी वाटेल ते करीन, मी लाथ मारीन तिथं पाणी काढीन, मी ह्या माणसाला बदलीन, ह्याला सरळ करीन, त्याला सरळ करीन, असं म्हणल्यावर त्याच्यासारखा दिनवाणा कोणी नाही. परमेश्वर एका बाजूने हसत असेल, स्मित हास्य करतो तो, करून बघ होतंय का. त्यामुळे आपण लीनच व्हायचंय. इतके दिवस आपण करून बघितलं, दिन होऊन गेलो, आपण दिनवाणे झालो होतो परिस्थिती पुढं आणि होत आहोत. आता लीन होऊन बघूया, काय हरकत आहे? परमेश्वरापुढे तर लीन व्हायचंय. माणसांपुढे शरणागती पत्करून बघितली, माणसं बदलतात. हा, आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या पुढे पण शरणागती पत्करून बघितली. हा, कुणी पोटच्या मुलांपुढे शरणागती पत्करली असेल, कुणी बायको पुढे शरणागती पत्करली असेल, कुणी नवऱ्यापुढे शरण गेलं असेल. काही होत नसतं. झालं का काही? मग आता परमेश्वरापुढे लीन होऊया, परमेश्वराला शरण जाऊया, त्या सद्गुरूला शरण जाऊया. की बाबा झाल्या चुका माझ्याकडून, आहे हा मी असा आहे, आता पुढचं सगळं तूच चालव. असं म्हणल्यावर बघा कसे चमत्कार होतात आयुष्यात. पण तेवढी श्रद्धा पाहिजे, तेवढी साधना पाहिजे, तेवढा अभ्यास पाहिजे. जपही करा, जप करा, पण अनन्य भावे करा. बाकी काही जमत नसेल, उठता येत नसेल तब्येतीमुळं, हा, किंवा कुठे बाहेर जाऊन करता येत नसेल, मनातून दुसऱ्यांना आशीर्वाद द्या. सगळ्यांचं चांगलं चिंता, शुभ वासना मनात आणू द्या, प्रत्येकाला आशीर्वाद द्या, प्रत्येकाचं भलं चिंता आणि जप करा. त्याने सुद्धा होतं. असंच केलं पाहिजे असं काय नाही, उठून तुम्ही सेवा साधना सत्संग केलं पाहिजे. जे जमेल ते. परमेश्वर काही म्हणत नाही. जो डॉक्टर नसेल त्याला कोणी म्हणत नाही की तू कसंही करून ऑपरेशन कर. हा, किंवा जो इंजिनियर नसेल त्याला कोणी पूल बांधण्याचं काम देतच नाही. ज्याची जेवढी कपॅसिटी असेल तेवढं काम देतो. त्यामुळे देव सुद्धा ज्याची जेवढी साधना असेल, ज्याची जेवढी शरणागती असेल तेवढंच त्याला देतो, तेवढंच काम पण देतो, तेवढीच जबाबदारी पण तो देतो. त्यामुळे मनाचा पूर्ण निराश. मी नाहीच आहे, मी मन नाही, मी विचार नाही, मी बुद्धी नाही. विषय हे विषयासारखे समजून त्यागायचे आणि मनाचा पूर्ण निराश करायचा. मन विषयांकडे धावेल, त्या मनाकडे लक्षच द्यायचं नाही. त्या मनाला ताब्यात मिळवायचंय परमेश्वराच्या सद्गुरूच्या मदतीने. त्यामुळे मनाचा पूर्ण निराश आत्मसाक्षात्काराच्या योगानेच सिद्ध होतो व अचल, निभ्रांत, मोहादी सर्व शत्रुरहित असे सार्वभौम. बघा हा, सार्वभौम
मला जे सुख मिळेल तेच जगातल्या प्रत्येक आत्मज्ञानाला मिळेल. मला ज्या साधनेने मोक्ष मिळेल तशाच प्रकारचा तोच आनंद जगातल्या सगळ्या मोक्ष मिळवणाऱ्यांना होईल. त्यामुळे सार्वभौम आहे हे सगळं. त्यामुळं त्यांनी सांगितलं की आत्मसाक्षात्काराच्या योगानेच सिद्ध होतो हा मनाचा पूर्ण निराश व अचल, निभ्रांत, मोहादी सर्व शत्रू रहित असे सार्वभौम आत्मसुख हे निसंशय प्राप्त होते. निसंशय प्राप्त होते म्हणलेले त्यांनी. बाह्य वस्तूंविषयी, इष्ट वस्तूंविषयी ओढ नष्ट होऊन वैराग्य उत्पन्न झाल्याशिवाय, मन शांत झाल्याशिवाय शास्त्रार्थ, गुरुपदेश, मंत्रजप वगैरे सर्व उपाय निरुपयोगी ठरतात. केव्हा निरुपयोगी ठरतात? मनाचा निराश झाला नाही तर. तो मनाचा निराश हा ग्रंथ करून देतो, हे ज्ञान करून देतो. ही आपल्यावर प्रभू श्रीरामांची आणि वसिष्ठ ऋषींची कृपा आहे आणि ती कृपा झालेली आहे. कामाला लागा फक्त. काय कामाला लागायचंय? आपल्याला बाह्य वस्तूंविषयीची ओढ संपवायची आहे, इष्ट वस्तूविषयीची ओढ नष्ट करायची आहे, वैराग्य उत्पन्न करायचे, त्याचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत आणि मन शांत करायचंय. क्षम मन शांत ठेवायचे, काहीही होऊ दे, हलायचं नाही आपण अजिबात मनाने. शास्त्रार्थ मानायचा आहे, गुरुच्या उपदेशाप्रमाणे चालायचंय, मंत्र जप वगैरे हे सगळं त्याच्यानंतर उपयोगी होणार आहे. तोपर्यंत उपयोगी होणार नाही जोपर्यंत मनाचा पूर्ण निराश होत नाही आणि मन ताब्यात येत नाही. मनाची जोपर्यंत आपण मालक होत नाही तोपर्यंत बाकीच्या सगळ्या गोष्टी, बाकीच्या सगळ्या उड्या, बाकीचे सगळे प्रयत्न हे व्यर्थ ठरणार आहेत. त्यामुळं पहिला मनावर विजय मिळवायचा आहे, मग ह्या बाकीच्या गोष्टी करायच्या. तर रमाताई थांबूया का इथे आपण? हो ताई, तुम्ही सांगाल तसं. हो. जय श्रीराम. आजचं वाचन इथे थांबूया. आज जे वाचले त्याच्याबद्दल चिंतन करूया, मनन करूया आणि आपण आदान प्रदान करूया सत्संगात. आपण कृतज्ञता व्यक्त करूया, प्रभू श्रीरामांचं चिंतन करूया, प्रार्थना आणि शांती मंत्र. श्रीराम जय राम जय जय राम. 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 नाहं कर हरिः कर्ता हि केवलम्